श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 2 दिवस काही माझ्या पर्सनल कारणामुळे व्हिडिओ आले नाहीत आणि ते कारण असं आहे की ते मी ऑल मीडिया सांगूही शकत नाही, त्यामुळे समजून घ्या की काही कारणं असतात ज्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकले। आता रेग्युलर व्हिडिओ येण्याचा प्रयत्न मी करेन, कारण मी थोडी अजून स्टेबल नाही आहे। स्टेबल झाल्यावर मी रेग्युलर व्हिडिओ करेन मी जेवढे जमेल तेवढे व्हिडिओ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन। का नव्हते व्हिडिओ आले याचं कारण मी दिलं, मात्र पूर्ण कारण तुम्हाला मी मीडियावर देऊ शकत नाही, त्याबद्दल माफी असावी। 2 दिवस व्हिडिओ नाही केले, आजपासून व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करत आहे। तर उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत, या दोन्ही दिवस एकत्र आलेले आहेत। आपल्याला काही पौर्णिमेचे उपाय, पौर्णिमेच्या सेवा आणि गुरुपुष्यामृतच्या सुद्धा काही सेवा करायच्या आहेत, त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यांनी व्हिडिओ समजून घ्या। आवाज थोडा कमी येत असेल तर हेडफोन्स लावा, जेणेकरून तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येऊ शकतो। सगळ्यात आधी शाकंभरी पौर्णिमा, उद्या आपलं जे नवरात्री आहे शाकंभरीचं, किंवा तुम्ही जर अन्नपूर्णेचं बसवलं असेल तर ते सुद्धा उद्या उठणार आहे। त्यासाठी उद्या तुम्हाला तांदळात ठेवलेली अन्नपूर्णा आणि ज्यांनी शाकंभरी विड्यावर ठेवलेली आहे ती तुम्हाला हलवायची आहे। ते हलवायच्या आधी पुरणाचे दिवे करायचे 5, त्या 5 पुरणांच्या दिव्यांनी आरती करायची। शाकंभरीची नसेल जमत तर दुर्गट भारी केली तरी चालेल। सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची, मग दुर्गट भारीची आरती करायची, त्यानंतर गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ यांची आरती तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर श्री बनशंकरी देव्यो नमः, श्री बनशंकरी देव्यो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा, किंवा श्री अन्नपूर्णा माता की जय, श्री अन्नपूर्णा माता की जय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। आणि तो केल्यानंतर तुम्हाला पूर्णाची आरती करायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णेवर किंवा शाकंभरी मातेवर तुम्हाला अक्षता लाल पिवळ्या ज्या केलेल्या असतात त्या अक्षता घालायच्या आहेत। त्याचप्रमाणे दिव्यावर सुद्धा अक्षता घालायच्या आहेत, दोन्हीलाही फूल व्हायचं आहे आणि थोडीशी आपली जी देवी आहे ती हलवायची आहे। अन्नपूर्णेची असेल तर वाटीतल्या वाटीत आणि शाकंभरी असेल तर थोडी हलवायची आणि हे ठेवायची, म्हणजे झालं आपलं नवरात्र उठलं याला म्हणतात। उद्या पौर्णिमे दिवशी देवीला आज काही ठिकाणी किंवा उद्या काही ठिकाणी 64 भाज्यांचा नैवेद्य असतो, तोही तुम्ही अवश्य करा। 64 नाही जमल्या 1-2 पालेभाज्या केल्यात तरी चालेल, आज किंवा उद्या दोन्ही दिवशी चालतं। ज्यांचं आज राहून गेलं असेल त्यांनी उद्या फक्त चाकवतची भाजी मिळाली तरीही तुम्ही ती करू शकता। चाकवत शाकंभरी देवीला सगळ्यात जास्त प्रिय आहे। कुमारिका सगळ्यात जास्त शाकंभरी मातेला प्रिय आहेत। अर्थातच अन्नपूर्णा मातेला देखील शाकंभरी देवीला जसं प्रिय आहेत तशा अन्नपूर्णा मातेला देखील कुमारिका प्रिय आहेत। अगदी छोटी बाळं किंवा 8-9 वर्षाच्या आतल्या मुली तुम्हाला बोलवायच्या आहेत, त्यांचे पाय धुवायचे आहेत, त्यांच्या पायांवर स्वस्तिक पाय धुवायचे आहेत, पायावर स्वस्तिक काढायचं आहे, त्यानंतर त्या सगळ्यांना ओवाळायचं आहे, डोक्यावर चुनरी रुमाल काही ना काही द्यायचं आहे आणि त्यांना जे आवडतं कंपास असेल, वही असेल, खेळणं असेल, टिकल्या असतील, क्लिपा असतील, बांगड्या असतील, बेल्ट असेल, असं काही ना काही त्यांना गिफ्ट देऊन त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे। आज केली असेल तरी चालतं, उद्या केली तरी चालतं, कारण उद्या पण नवरात्रीचाच दिवस आहे। उद्या 9 दिवस पूर्ण होत आहेत नवरात्रीला। उद्या सुद्धा तुम्हाला दोन्ही वेळेस आरती ही करायचीच आहे, अन्नपूर्णेची किंवा शाकंभरी मातेची ही आरती तुम्हाला करायची आहे। पूर्णाचा कडबूचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला किंवा शाकंभरी देवीला आवडतो। आता कडबू म्हणजे काय, जसं आपण पुरण बनवतो तसंच बनवायचं। कणकेमध्ये थोडंसं चमचाभर गरम तेल घालून कणिक मळून घ्यायची, थोडंसं मीठ, गरम तेल घालून कणिक मळून घ्यायची आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात तुम्हाला पुरण भरायचे आणि करंजीचा आकार देऊन ते तळायचं। हा नैवेद्य शाकंभरी देवीला अत्यंत जास्त प्रिय आहे। कडबूचा नैवेद्य, त्याला कडबू म्हणतात। जशी सांगितली तशी रेसिपी करा। पुरण यंत्रातनं पुरण सुद्धा काढायची गरज नसते, नुसतं पुरणात गूळ घालायचा आणि कडबू करायचे। 5 कडबू करा शास्त्र म्हणून आणि तेवढेच देवीला नैवेद्य म्हणून दाखवा। त्यातला नंतर 1 गाईला घाला, बाकीचे 4 तुम्ही सगळेजण खावा। अशा प्रकारे बनशंकरी मातेचं किंवा अन्नपूर्णेचं तुम्ही जे नवरात्र बसवलं आहे ते तुम्हाला उठवायचं आहे। दिवा जेव्हा शांत होईल त्यानंतर होऊ दे, त्यातली जी वात आहे ती तुम्हाला निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली घालायची आहे, किंवा जास्त मोठी असेल तर पुन्हा दिव्यामध्ये वापरली
तरी चालेल, कारण नवरात्रीची शुभवात आहे अशीच टाकून देण्यापेक्षा वापरली तरी चालेल। ज्यांनी कलश ठेवला आहे त्यांनी त्या कलशातलं पाणी झाडाला घालायचं आहे। 1 रुपयाचं नाणं सुपारी पुन्हा वापरायला ठेवून द्यायचं आहे आणि कलशाखालचे तांदूळ किंवा गहू जे असतील ते तुम्हाला झाडाला पाणी म्हणून घालायचे आहेत। आता पौर्णिमेच्या तुम्हाला उद्या काय काय सेवा करायच्या आहेत, तर पौर्णिमेला आपण कर्पूर होम आठवणीनं करतो। ज्यांना ज्यांना अमावस्या पौर्णिमा या दिवशी खूप जास्त त्रास होतो, म्हणजे आजारपण येतं, वात होतात घरामध्ये किंवा आर्थिक परिस्थिती सतत खालीवर होते, त्या प्रत्येकाने घरामध्ये कर्पूर होम अवश्य करा। कर्पूर होम कसा करायचा याचा डेमो सुद्धा मी अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। एक नारळ घ्यायचा, त्याची शेंडी बाहेरच्या बाजूला घ्यायची, 7 कापूर घ्यायचे आणि एक एक कापूर ठेवत त्याच्यावर प्रज्वलित करत श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत हा जो पेटता नारळ आहे, म्हणजे एक एक कापूर टाकत एक विजायच्या दुसरा असं करून सगळ्या घरभर तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे। याला म्हणतात कर्पूर होम। ही एक सेवा पौर्णिमे दिवशी तुम्हाला आठवणीने करायची आहे। त्याचप्रमाणे उंबऱ्यावर मी नेहमी सांगते की 7 कापूर तरी किमान 7 कापूर एका पंक्तीमध्ये ठेवून जाळा। त्या कापरात जर पिवळी किंवा काळी मोहरी, लवंगा, वेलची हे टाकलं तर जास्त चांगलं, पण काहीच नाही जमलं तर 7 कापूर उंबऱ्यावर ठेवून, उंबऱ्यावरच, उंबऱ्याच्या बाहेर किंवा आत नाही, उंबऱ्यावरच ठेवून 7 कापूर तुम्हाला जाळायचे आहेत। ह्या झाल्या पौर्णिमेच्या सेवा। पौर्णिमेला रात्री तुम्हाला म्हणजे संध्याकाळी शेवयांची किंवा तुम्हाला जी जमेल ती खीर करा, त्यामध्ये मखाण्याची केली तर जास्त उत्तम, त्यामध्ये थोडंसं केशर टाका आणि लक्ष्मीला चंद्राच्या खाली थोडंसं ठेवा आणि लक्ष्मीला नैवेद्य दाखवा। चंद्राखाली ठेवलेली खीर रात्रभर तशीच राहू दे, ती रुमालाने झाका आणि सकाळी सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा। एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये येते जेव्हा आपण हा उपाय करतो। पुढची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत। गुरुपुष्यामृत आहे तर सोनं नाणं तुम्ही हवं ते खरेदी करू शकता। उद्या गाडी, बंगला, सोनं नाणं जे काही हवं ते बुकिंग करू शकता, घेऊन येऊ शकता, चांदी घेऊ शकता, मुलांना पैंजण घेऊ शकता, जे काही हवं ते तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला 12 फुलवातींची जी सेवा सांगितली आहे, एक 5-6 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेला आहे, तरीही थोडक्यात सांगते। उद्या 1 वात लावायची, उद्यापासून एक एक करत वाढवायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। 13व्या दिवशी पुन्हा 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1। सेवा पण त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, हे मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचे आहेत आणि तुम्हाला या सेवा करून हा दिवा लावायचा आहे। मध्ये आधी अडचण आली, 4 दिवस स्किप केलेत तरीही चालेल, मात्र पुढे कंटिन्यू पुन्हा ही सेवा करायची आहे। या सेवेमुळे तुम्हाला अत्यंत जास्त आर्थिक भरभराट तुमची होते आणि त्याचप्रमाणे घरामधली जी पैशाच्या ज्या चणचण म्हणतो आपण तीही थांबते आणि घरामध्ये रोजचा तुपाचा, गाईच्याच तुपाचा दिवा लावायचा, त्यामुळे एक वेगळीच शांतता येते। ह्याला निरांजन शक्यतो चांदीचंच वापरा, चांदीचं आणा परिस्थिती असेल तर, नसेल तर मात्र तांब्याचं, स्टीलचं किंवा मातीची पणती असं काहीही तुम्ही वापरलं तरी चालेल। शेवटी सेवाभाव महत्त्वाचा आहे। मात्र ज्यांनी हा उपाय लिहिलेला आहे किंवा ज्यांनी हा उपाय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी या उपायामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की चांदीचं निरांजन या दिवशी खरेदी करायचं आणि मग त्यामध्ये वाती लावायच्या। मग खरेदीच नाही केलं, घरातलं वापरलं तरीही चालेल, मग ते कितीही जुनं असू दे, स्वच्छ घासून पुसून ते वापरलं तरीही चालेल। तर उद्यापासून 12 फुलवातींची सेवा करायला विसरू नका। गुरुपुष्यामृत दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्री यंत्रावर, लक्ष्मी मातेवर किंवा कुबेर यंत्रावर, किंवा तुम्ही 1 रुपयाच्या नाण्यावर, चांदीच्या नाण्यावर कुंकुमार्चन करू शकता। उद्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करू शकता, लक्ष्मी मातेची सेवा करू शकता, झाडू आणून झाडूची पूजा करू शकता। आपल्या हातात जे अंगठी असेल किंवा काही जे सोन्याचं छोटंसं वस्तू असेल त्याची उद्या तुम्ही पूजा करू शकता। विष्णू सहस्त्रनाम उद्या तुम्ही म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता, लक्ष्मी अष्टकम तुम्हाला 16 वेळा म्हणायचं असेल तर तुम्ही तेही म्हणू शकता। अशा प्रकारे उद्या तुम्हाला सेवा भरभरून करायच्या आहेत। या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। खूप छान फळ मिळतं आणि खूप छान दिवस येतात, हे मी स्वतः अनुभवलेले आहेत। आणि व्हिडिओ येत नाहीत म्हणून मला मेसेज केलेत, ईमेल केलेत, त्याबद्दल तुमच्या काळजीबद्दल खूप 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 असे धन्यवाद। यापुढे व्हिडिओ रेग्युलर येतील। श्री स्वामी समर्थ।